दुसऱ्या टप्प्यातले आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेटी आणि एक नियोजन याचे आजचे आमचे मेळावे सुरू आहेत। ग्रामीण भागातला आजचा हा शेवटचा मेळावा होता। चांगला प्रतिसाद खालून सर्वसामान्य लोकांमधून या ठिकाणी मिळतोय। आम्ही जे आव्हान मतदारसंघाला करतोय की पहिल्यांदा तरुण खासदार होण्याची आपल्या मतदारसंघात संधी आहे आणि एकदा बदल करून बघायचा आहे की दरवेळी संधी या मतदारसंघात उमेदवार न पाहता भाजपला दिली जाते। यावेळेस उमेदवाराकडे बघून नवीन पक्षाकडे बघून आपण शिवसेनेला एकदा संधी देऊन बघावी या आव्हानाला लोक प्रतिसाद देताना त्या ठिकाणी दिसतात। काल महायुतीचा मेळावा झाला, बरीचशी आगपाखड तुमच्यावर झाली, पारण्यामध्ये बोकळ विक्रीला मिळतात, बळीचे बकरे मिळतात अशा शब्दात टीका झाली तुमच्यावरती। काय मोठे लोक आहेत, सत्ताधारी आहेत, पैसेवाले आहेत, अनेक प्रमुख पद त्यांच्याकडे, ते कोणाला काही बोलू शकतात। तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून उमेदवारांनी माघार घेतली का? माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला किंवा याला हा आमचा दोघांचा एकत्रित आणि अतिशय समजूतदारपणे निर्णय आहे। मी काही एवढा लहान नाही की त्यांनी मला काही सांगावं आणि मी ऐकावं। हा आमचा दोघांचा एकत्रित घेतलेला निर्णय आहे। दादा, काल तुम्हाला मंगेश चव्हाणांनी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांनी म्हटलं की मित्राला बळीचा बकरा केला, किमान परमेश्वर नगरपालिकेची तरी निवडणूक लढण्यापुरती त्यांच्यामध्ये ताकद राहू दे बा, अशी पद्धत मी सांगितलं ना, ते काही बोलू शकतात। ते खूप जास्त अनुभवी आहेत राजकारणातले, त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण। ते बोलू शकतात फार जास्ती। त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती आहे त्यांनी विसरू नये। थोडं कमी बोलावं, म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही। म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडंसं काम येईल। जसं आपण म्हणतो जीवनात एक रिव्हर्स गिअर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी, तर गाडी धडकते ती। असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे। बकरे पारोड्यातून तयार होता असा उल्लेख केला त्यांनी। ते बकरे म्हणू द्या, अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या, चांगलं आहे। आमचा पक्ष विरोधात आहे, ते सत्तेतली लोक आहेत, अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत, अनेक आहे। आणि राहिला प्रश्न त्यांना जर आता वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे, मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।